नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई हायकोर्ट शिपाई भरती संभाव्य सराव प्रश्नपत्रिका संच बघणार आहोत. 2026मध्ये लिपिक आणि पिऊनच्या पदासाठी होणारे 26 तारखेला त्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत मुंबई उच्च न्यायालयासाठी. प्रश्न क्रमांक 1, भारतातील आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार कोणास आहे? ऑप्शन ए राष्ट्रपती, ऑप्शन बी पंतप्रधान, ऑप्शन सी सरन्यायाधीश, ऑप्शन डी लष्कर विभाग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये दर शनिवारी संविधानाची प्रस्तावना वाचणे अनिवार्य केले? ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी उत्तर प्रदेश. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 3, फुलाचा डॅश हा भाग हिरव्या रंगाचा असतो? ऑप्शन ए परागकोश, ऑप्शन बी दलपुंज, ऑप्शन सी अंडाशय, ऑप्शन डी निदलपुंज. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी निदलपुंज. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी पर्यावरणपूर्वक ई कार उपक्रम राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी आंध्र प्रदेश. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 5, दबाव गट ही संज्ञा कोठे उदयास आली? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी जर्मनी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अमेरिका. प्रश्न क्रमांक 6, ई वॉलेट सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी आंध्र प्रदेश, ऑप्शन डी महाराष्ट्र. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 7, निष्काम कर्म मठाचे उद्दिष्ट काय होते? ऑप्शन ए बालकांची सेवा करणे, ऑप्शन बी दलितांची सेवा करणे, ऑप्शन सी वरील दोन्ही, ऑप्शन डी स्त्रियांची सेवा करणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी स्त्रियांची सेवा करणे. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? ऑप्शन ए कावीळ, ऑप्शन बी कॉलरा पटकी, ऑप्शन डी हिवताप, ऑप्शन डी नारू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हिवताप. प्रश्न क्रमांक 9, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? ऑप्शन ए गलगंड, ऑप्शन बी पित्तज्वर, ऑप्शन सी कर्करोग, ऑप्शन डी क्षयरोग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए गलगंड. प्रश्न क्रमांक 10, वुलर दाल सरोवर असणारे राज्य कोणते? ऑप्शन ए हरियाणा, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी जम्मू काश्मीर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रीय सभेचे अधिवेशन 1907 साली डॅश येथे भरले? ऑप्शन ए लखनौ, ऑप्शन बी सुरत, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी मद्रास. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सुरत. प्रश्न क्रमांक 12, ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? ऑप्शन ए मेंदू, ऑप्शन बी कान, ऑप्शन सी डोळे, ऑप्शन डी अस्थि. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी डोळे. प्रश्न क्रमांक 13, पतनियंत्रणाचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन ए रिझर्व्ह बँक, ऑप्शन बी केंद्र सरकार, ऑप्शन सी स्टेट बँक, ऑप्शन डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए रिझर्व्ह बँक. प्रश्न क्रमांक 14, पहिली गोलमेज परिषद कोठे झाली? ऑप्शन ए लंडन, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी पॅरिस, ऑप्शन डी वॉशिंग्टन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए लंडन. प्रश्न क्रमांक 15, भारताची राष्ट्रभाषा कोणती? ऑप्शन ए इंग्रजी, ऑप्शन बी उर्दू, ऑप्शन सी हिंदी, ऑप्शन डी मराठी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हिंदी. प्रश्न क्रमांक 16, देशातील पहिले हत्तीसाठींचे रुग्णालय कोणत्या राज्यात स्थापन झाले आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी आंध्र प्रदेश. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 17, भारतातील पहिली जनगणना डॅश साली झाली? ऑप्शन ए 1871 ते 72, ऑप्शन बी 1874 ते 76, ऑप्शन सी 1878 ते 80, ऑप्शन डी 1971 ते 72. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 1871 ते 72. प्रश्न क्रमांक 18, भारत सरकारची टांगसाळ खालीलपैकी कोठे नाही? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी अलीपूर, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी नाशिक.
तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी नाशिक. प्रश्न क्रमांक 19 चितगाव गटाचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन ए कल्पना दत्त, ऑप्शन बी शांती घोष, ऑप्शन सी अरविंद घोष, ऑप्शन डी सूर्यसेन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सूर्यसेन. प्रश्न क्रमांक 20 पहिला सरकारी साखर कारखाना डॅश येथे आहे? ऑप्शन ए प्रवरानगर, ऑप्शन बी सातारा, ऑप्शन सी सोलापूर, ऑप्शन डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रवारनगर. प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरिकत्वाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भाग 2. प्रश्न क्रमांक 22 9x-4 = 6x + 29. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 11. प्रश्न क्रमांक 23 पितळ या संमिश्रणामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 असेल तर 700 ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती आहेत? ऑप्शन ए 235 ग्रॅम, ऑप्शन बी 260 ग्रॅम, ऑप्शन सी 225 ग्रॅम, ऑप्शन डी 245 ग्रॅम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 245 ग्रॅम. प्रश्न क्रमांक 25 माझा मराठीच बोलू कवतिके परी अमृतानेही पांजेसी जिंके ऐसी अक्षरेची रसिके मेळवीन या शब्दामध्ये मराठी भाषेचा गौरव कोणी केला आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए संत ज्ञानेश्वर. प्रश्न क्रमांक 26 मी त्याला खूप समजावले परंतु त्याने ऐकले नाही या संयुक्त वाक्यातील विधेय ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 27 शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी यापैकी सर्व. प्रश्न क्रमांक 28 गळ्याला तात लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्राणांतिक संकटात घालणे. प्रश्न क्रमांक 29 नोबेल पारितोषिक दरवर्षी कोणत्या विशिष्ट तारखेला दिले जातात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 10 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 30 पशुधन आणि कुक्कुटपालनाच्या कृषी दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी महाराष्ट्र. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची प्रश्नसंच बघितलेले आहेत. 2026मध्ये जी बॉम्बे हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालयाचे जे पेपर होणार आहेत 26 एप्रिल 2026 रोजी, तर त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे हे प्रश्न आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जो खाली तक्ता दिलेला आहे तोही नीट वाचून घ्या. अतिशय महत्त्वाचा असा आहे. तुम्हाला या स्पर्धा परीक्षामध्ये नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.